नंदुरबारमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक, ITIच्या विद्यार्थ्यांची समस्यांसाठी ठिय्या आंदोलन। नंदुरबार शहरातील संत दगा महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। गेल्या 2 तासांपासून प्रशिक्षण केंद्राच्या आवारात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून विविध मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे। औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे परीक्षा केंद्र इतर ठिकाणी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। परीक्षा केंद्र नंदुरबारमधील ITI मध्येच असावे अशी ठाम मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे। तसेच महाविद्यालयातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, प्रॅक्टिकलसाठी आवश्यक साहित्य, वसतिगृहाची दुरावस्था तसेच ई-ग्रंथालयाशी संबंधित विविध समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही। त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे। जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा परिषदेने घेतला आहे। दरम्यान या आंदोलनामुळे प्रशिक्षण केंद्रातील कामकाजावर परिणाम झाला असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। नमस्कार। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने नंदुरबार ITI महाविद्यालयामध्ये हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन होत आहे। याचं कारण असं की मागील 6 महिन्यामध्ये आपण प्राचार्यांना भेटून अनेक निवेदन दिले। त्याचा काही विषय आहे, जसं की जे काही नंदुरबार हे जिल्हास्थान असून त्या ठिकाणी ITIचं परीक्षा सेंटर नाही आहे, ते कुठे तालुक्याच्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जायला पोहोचण्याला खूप अडचण येतात। दुसरा विषय असा की महाडीबीटीचा विषय आहे, त्याच प्रकारे हॉस्टेलचा विषय आहे। तर पिण्याची पाण्याची व्यवस्था नाहीये, साफसफाई नाहीये, दरवाजे नाहीये, पंखा नाहीये, त्यांना बेड नाहीये, असे काही विद्यार्थी अशी प्रश्न घेऊन आमच्याकडे येतात। त्याचबरोबर महाविद्यालयाला शासनाने 2 कोटीचा फंड ई-लायब्ररीसाठी दिला होता, परंतु या प्राचार्यांनी या मागच्या वर्षामध्ये या 2 कोटीचं काय केलं आणि या लायब्ररीचं कुठे गेली हे आजही विद्यार्थ्यांना सांगत नाहीये आणि विद्यार्थ्यांशी खोटं बोलताय की 2 कोटी हा लायब्ररीसाठी आलेला नाहीये। या सर्व एकत्र मागण्या घेऊन आम्ही विद्यार्थी परिषद आणि ITI महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व या ठिकाणी आंदोलन करतोय। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी चालू राहील। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।